नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। जिल्ह्यात आढळला पहिला GBS रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे। 65 वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने मंगळवारपासून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU मध्ये भरती करण्यात आला आहे। त्याच्या दोन्ही पायांमध्ये कमजोरी आलेली आहे। सदर रुग्ण हा मोर्शी तालुक्यातील आष्टेगाव येथील रहिवासी असून तो 15 दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची प्राथमिक बातमी आहे। त्यावर GBSच्या अनुषंगाने उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती ICU विभागात कार्यरत फिजिशियन डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांनी दिली आहे। रुग्ण पूर्णपणे बरे होण्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो। मी डॉक्टर स्वप्नील अनिल चव्हाण, इरविन हॉस्पिटल अमरावती येथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। 4 दिवसापूर्वी आमच्याकडे एक पेशंट आले जे त्यांना सडन ऑनसेट दोन्ही पाय आहे त्यांचा विकनेस डेव्हलप झाला होता। जे अचानक 1 ते 2 दिवसाची हिस्ट्री होती त्यांना। तर ते आपल्याकडे ते 10 दिवसापूर्वी पुण्यावरून आपल्या अमरावतीमध्ये आलेत। पुण्याला त्यांची स्टे होता जवळपास 1 महिना। त्यानंतर त्यांना सडन ऑनसेट बायलॅटरल लोअर लिंब विकनेस डेव्हलप झाल्या, त्याकरिता ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे त्यांना सस्पेक्टेड GBS म्हणून पहिले MRI वगैरे केला आहे, त्यांचा MRI बॅक आणि जे आवश्यक चाचणी आहेत, नर्व कंडक्शन स्टडी वगैरे केलं। त्यावरती AIDP GBS पण एक AIDPमध्येच मोडला जातो। तर सस्पेक्टेड GBS म्हणून त्यांना आपल्याकडे रेफर करण्यात आलं। तर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांची CSFची चाचणी वगैरे केली आणि स्टूल सॅम्पल कॉम्पायलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरियासाठी आपण असे काही इन्व्हेस्टिगेशन केले। तर क्लिनिकली आणि जे NCS आहे त्यावरून आपण पेशंट मोस्ट लाईकली GBS आहे असं आपण सस्पेक्ट केलं त्यांना आणि IV इम्युनोग्लोब्युलिन्स त्यानुसार आपण त्यांना चालू केले। आजचा डे 3 आहे इम्युनोग्लोब्युलिन्सचा। पेशंट आपल्याकडे आले तेव्हा त्यांचा लोअर लिम्बचा पॉवर जो आहे तो 3 होता, पण आता आजचा डे 3वर इम्युनोग्लोब्युलिनचा चालू असताना पॉवरमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट आहे। तर ते लोअर लिम्बचा पॉवर 1ने इम्प्रूव्ह झालेला आहे, 4 आहे सध्या। तर आता आपण त्यांना फिजिओथेरपी आणि 5 दिवसासाठी IV इम्युनोग्लोब्युलिन्स देणार आहोत आणि पुढची रिकव्हरी कशी होते ते आपण मॉनिटर करू। रिकव्हरीसाठी ॲटलिस्ट 2 वीक्स तरी लागतात, कारण जे न्यूरोपॅथी आहे त्याला रिकवर होण्यासाठी 2 to 3 वीक्स तरी लागतील। तर बघू आपण त्यांचा क्लिनिकल कोर्स कसा आहे आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट आपण मॉडिफाय करू।